माढा लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आज आपल्याबरोबर. भैयासाहेब, आज वाढदिवस आहे, काय संकल्प केला आणि काय भावण्यात आहे तुमची? संकल्प एवढाच आहे की माझ्या आजोबांनी आणि थोरल्या चुलत्यांनी जसं काम केलं, या जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या लोकांची सेवा केली, मग ती सरकारच्या माध्यमातून असेल, वैयक्तिक असेल, कोणत्याही मग क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रातनं असेल, सर्वसामान्य माणसांचं सुखदुःखात सहभागी ती दोघं झाली. त्यांच्या एवढी बुद्धी, शक्ती आणि त्यांच्या एवढी सगळ्याच गोष्टी म्हणजे जे काही त्यांच्यात गुण होते ते मला मिळो आणि माझ्या हातून भागातल्या जनतेची सेवा हो. सगळ्या आपण उमेदवारी अर्ज भरताय 16 तारखेला, काय नक्की परिस्थिती आहे? कार्यकर्त्यांनी आता सगळ्या भावना सांगितल्या, तुमच्या काय नक्की परिस्थिती? उद्या सगळ्या गोष्टींवर बोलीन, उद्या संध्याकाळी. बरं, आज वाढदिवस असून देखील तुम्ही खरं तर शेतकऱ्याच्या बांधावर गेला होता, काय परिस्थिती नक्की, काय पाहणी केली? सकाळी मी आज 7 वाजता माळशिरस तालुक्यातील ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर. मांडव, नातेपुते आणि दहेगाव भागातील लोकांच्या प्रचंड प्रमाणात वादळामुळं आणि गारपिटीमुळं नुकसान झाले काल. म्हणजे अगदी 4-4 एकर बागा डाळिंबीच्या झोपलेले आहेत, केळीच्या बागा झोपलेल्या आहेत, प्रचंड नुकसान झालेलं आहे. लाईटची पोल, डीपीसुद्धा पूर्ण जमीनदोस्त झालेली आहेत. एवढी वाईट परिस्थिती तिथं आहे. त्या सगळ्या शेतकऱ्यांना भेटलो, त्यांना त्यांचे जाणून घेतल्या काय काय अडचणीत, आणि त्या पद्धतीने मी माळशिरसचे तहसीलदार शेजूळ आणि MSCBचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर काळेसाहेब या दोघांनाही बोललेलं आहे की तातडीनं जे काही शासकीय मदत द्यायला लागते ती करावी आणि लाईटची सोय करावी, जेणेकरून जनावरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये. आधीच पाण्याची टंचाई आहे आणि त्यात लाईट नसल्यामुळे जर पाणीच बोरमधून काढता आलं नाही, विहिरीतून काढता आलं नाही, तर जास्त हाल जनावरांचे निर्माण होतील. त्या ठिकाणी घरांची पडझड झाली, गोट्यांची पडझड झाली, मोठं आर्थिक नुकसान झाले लोकांचं. उद्याचा तुमचा खास दिवस असणार आहे, कसा, किती वाजता प्रवेश असणार आहे, सकाळी जेवायला किंवा स्नेहभोजनाला कोण कोण येणार आहे, कसं असणार आहे नियोजन उद्याचं? उद्या 4:30ला संध्याकाळी आम्ही मोहिते पाटील कुटुंबावरती, शिवरत्नावरती प्रेम करणारे सगळ्याच भागातील कार्यकर्ते उद्या येणार आहेत. आणि लोकांना विचारून घ्यायची पद्धत आहे आमची, लोकांना विचारूनच आम्ही पुढची दिशा ठरवणार सगळी. सकाळी स्नेहभोजनाला कोण कोण येणार आहे? सकाळी पवार साहेब येणार आहेत, सुशीलकुमार शिंदे साहेब येणार आहेत आणि अनेक नेते मंडळी आहेत. आपण बघितलं असेल की कार्यकर्त्यांच्या भावना आता आम्ही समजले की 2 लाखाच्या मताधिक्याने तुम्हाला निवडून आणणार असं सांगतायत. काय तुम्हाला तशी परिस्थिती, कसं? उद्या ह्या गोष्टींवर संध्याकाळी बोलतो मी आपल्याशी व्यवस्थित सविस्तर. काय शुभेच्छा काय देतात सगळे जे एवढे काय लोक कार्यकर्ते आलेत मतदान, ह्यांना काय सांगताल तुमच्या वाढदिवसानिमित्त? त्यांना मी फक्त सगळ्यांना म्हणतो, ते हिंदी पिक्चरमधला एक डायलॉग आहे, मी कधीच जनतेला काय मागत नाही, फक्त अजय देवगणचा डायलॉग आहे, दुआ में याद राखना, एवढंच म्हणतो, दुसरं काय नको. त्यांनी प्रार्थनेत मला फक्त आठवण काढावी, बाज झालं, बाकीच काय लागत नाही मला. परंतु आता उद्या जी निवडणूक जनतेनं हातात घेतली असं जनतेनं सांगितलेलं आहे, तुम्हाला काय वाटतं? जनताच ठरवणार आहे, माझं काय करायचं जनतेच्या हातात मी सोडून दिलेलं आहे, बाकीचा काय विचार करत नाही मी. अकलूजहून कॅमेरामन विनोद सर, रवी लभेकर, TV9 मराठी.